नमस्कार. दैनिक फ्रेश न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आमच्या काही प्रतिनिधींनी रत्नागिरीतल्या कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी कशी चालते याच्याबद्दल आढावा घेतला. ताटाखालचे मांजर पोलिसांची दुय्यम वागणूक. आज बंदोबस्त कशाबद्दल आहे? गाड्यांना जे झेंडे लावले त्याला परवानगी आहे? आणि ज्या वडापच्या गाड्या आहेत त्यामध्ये 50-50 लोक भरलेली आहेत, त्याला परवानगी आहे? हा, एसट्या नाही, ज्या माल वाहतुकीच्या गाड्या आहेत त्या पण भरून भरून आणलेल्या आहेत. तर सगळ्या मी शूटिंग केलेल्या आहेत, तुमच्या समोरनं केलेल्या. मला सांगा, गाड्यांना जे झेंडे लावलेले आहेत त्याला परमिशन आहे का? गाड्यांना झेंडे लावलेले परमिशन सर आपण नाही, मी तुम्हाला विचारतोय. तुम्ही आज इथे ट्रॅफिक पोलीस म्हणून सर्वसामान्य माणसाने एक नियम चुकवला तर तुम्ही त्याला लगेच दंड करता, बरोबर आहे? तर आज इथे एवढ्या गाड्या आहेत की ज्यात प्रमाणापेक्षा जास्त लोक आहेत,
एका गाडीवर टेबल शीट बसलं की तुम्ही त्यांना 500 रुपयाचा फाईन करता. कुणाचाही सीट बेल्ट बांधलेला नाही आहे, झेंडे सगळे लावलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई करणार तुम्ही? आणि तुम्ही गाड्या का थांबवत नाहीत? गाड्या थांबवत नाही त्या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे आणि आम्हाला रहदारीचा रस्ता असला तरी साहेब, तुम्ही एखादा जर माणूस असेल तर त्याला बाजूला घेऊन फाईन मारता, बरोबर आहे? ट्रॅफिक जाम होतं गाडी थांबवल्यानंतर. नाही, आता ट्रॅफिक जाम आहे का? तुम्ही विचारता का एकाला तरी झेंडा का लावलाय म्हणून? परवानगी घेतली त्यांनी झेंडा लावायला? पोलीस हे खरोखरच उन्हातानामध्ये कष्टाचं काम करतायत, त्यांच्याबद्दल खरोखर अभिमान आहेच. पण पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत याचा मात्र अभ्यास घ्यावा लागेल. बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला दिसत आहेत की एक अँब्युलन्स जाते आणि अँब्युलन्सला सुद्धा रस्ता सोडला जात नाही. ज्या वेळेला ट्रॅफिक पोलिसना पावत्या फाडण्याचं टार्गेट दिलं जातं, तर या पावत्या फाडण्याच्या टार्गेट मागे सुद्धा काही गोष्टी असतात आणि ह्या सर्वसामान्य नागरिकांना माहीत नसतात. तर याच्या पाठीमागे कोणाला किती अमाऊंट द्यावी लागते अशी चर्चा मात्र पूर्ण समाजामध्ये सुरू असते की ही अमाऊंट देण्यासाठी यांच्याकडे टार्गेट दिलेला आहे का. त्याचप्रमाणे पोलिसांच्या गाडीला हिरवा झेंडा लावण्याचं कारण काय आहे की त्याच्या पाठीमागे पोलीस काही सिक्युरिटी हँडल करतायत की काय आहे. त्याचप्रमाणे अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या गाड्या रस्त्यात कुठेही उभ्या असतात. सर्वसामान्य माणसाची गाडी उभी असली की त्याच्यावर मात्र दंड केले जातात आणि पूर्ण मारुती मंदिरच्या चौकामध्ये ही एक उदाहरण आहे, पण या उदाहरणानुसारच अनेक गाड्या अनेक ठिकाणी उभ्या असतात आणि तिथे कारवाई केली जात नाही. त्याचप्रमाणे आपल्याला असं दिसून येतं की प्रत्येक गाडीवरती झेंडे लावले गेलेले आहेत. वेगवेगळ्या गाड्यामधून, मालवाहतुकीच्या गाड्यामधून सुद्धा माणसांची वाहतूक केली जात आहे. अशा वेळेला पोलीस प्रशासनाला सुद्धा माहित नाही की काय चाललेलं आहे. स्टेरिओ आणि स्पीकरची तर गोष्टच वेगळी आहे की 90 डेसिबलच्या वरही आवाज हा चालतो आणि पोलिसांना तक्रार करून सुद्धा पोलीस दखल घेत नाहीत. पण तीच जर एखाद्या व्यक्तीने तक्रार केली तर त्याला दबाव आणण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन मात्र अगदी जोरदार कारवाई करतं. मग नेमकं पोलीस प्रशासन काम कोणासाठी करत आहे? पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे? एखाद्या घटनेबद्दल एखादा रिपोर्टर पत्रकारिता करत असेल तर त्याला थांबवण्यासाठी, त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस काम करतं का? पोलीस प्रशासन नेमकं कोणासाठी काम करत आहे? जर या ठिकाणी वाहतुकीचे नियम पाळले जात नाही आहेत, सभेचे नियम पाळले जात नाहीत, तर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाहीये? पोलीस प्रशासनाला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याचा अधिकार शासनाने दिलेला आहे का? की एखाद्यावरती गुन्हा दाखल करायचा आणि एखाद्यावरती करायचा नाही, तर याचं उत्तर पोलीस प्रशासनाकडे आहे का? यांच्यावर कारवाई करा म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा पोलीस हे हतबल आहेत हे स्पष्ट दिसतं की आम्ही यांच्यावर कारवाई करू शकत नाही. तर संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो नियम घालून दिलेला आहे, संविधान जे निर्माण केलेलं आहे, त्याला काही किंमत नाही आहे का? सर्वसामान्य नागरिकाच्या मताला, सर्वसामान्य नागरिकाच्या अधिकाराला ठेच पोहोचवून व्हीआयपी लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट का दिली जाते? तर हा आजचा आमचा चर्चेचा मुद्दा आहे आणि याचा आढावा जेव्हा आमचे प्रतिनिधी हे मार्केटमध्ये जाऊन घेत होते तेव्हा असं लक्षात आलं की पोलीस माणसं बघून कारवाई करत आहेत, पोलीस गाड्या बघून कारवाई करत आहेत, पोलीस पक्ष बघून कारवाई करत आहेत आणि हे अतिशय चुकीचं आहे. वास्तविक पोलीस हे अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहेत. पोलिसांना दुपारच्या वेळेला धड पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती तरीही काम करत आहेत. पण कुठल्या प्रकारचा राजकीय दबाव, कुठल्या प्रकारची झुंडशाही, कुठल्या प्रकारची दडपशाही त्यांना अशा प्रकारचं काम करायला लावते, हा मात्र संशोधनाचा विषय आहे आणि हे थांबलं पाहिजे. आम्ही आज रत्नागिरीत राहतो म्हणून आम्ही रत्नागिरीचा हा विषय उठवतो आहोत, पण महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या अनेक परिसरामध्ये हीच परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती बदलायची असेल तर आपला कॅमेरा चालू करून आपल्याला अशा प्रकारचे व्हिडिओ करावे लागणार आहेत आणि प्रशासनाला दाखवून द्यावं लागणार आहे की कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. आम्ही पोलिसांचा नक्कीच आदर करतो, पण पोलिसांनी सुद्धा राजकीय दबावाखाली काम न करता आपण सुद्धा एक सर्वसामान्य नागरिक आहोत. आपले सुद्धा आई वडील शेतकरी आहेत, शिक्षक आहेत किंवा आणखी काही जबाबदारी घेऊन मोठ्या कष्टाने आपल्याला मोठं केलेलं आहे. तेव्हा आपली जबाबदारी पेलताना आपण जी पोलीस म्हणून हजर होताना शपथ घेतली होती, आपण जी प्रतिज्ञा केली होती, आपण जी प्रतिज्ञा केली होती त्या प्रतिज्ञेवर आपल्याला ठाम राहावं लागेल, तरच सर्वसामान्य लोकांना पोलिसांना न्याय देता येईल. तर आपल्याला
आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी दिसल्या नक्की आम्हाला कळवा, आम्ही त्याचा आढावा घेऊ. दैनिक फ्रेश न्यूजच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.